नमस्ते. उजाज हेल्दी किचनमध्ये आज आपण अतिशय खमंग खुसखुशीत अशी चकली बनवण्यासाठी भाजणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. आज आपण वाटी आणि वजनी अशा दोन्ही प्रमाणात साहित्य पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुमची चकली अगदी खुसखुशीत आणि छान काटेदार अशी तयार होईल. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चला तर मग आता पटकन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. भाजणी तयार करण्यासाठी इथं आपण सर्वप्रथम लागणार आहेत आपल्याला तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, इथं उडदाची डाळ आहे, साबुदाणे, जिरं, धने आणि हे आहेत आपल्याला पोहे. हे सर्व जिन्नस लागणार आहेत. या सर्व साहित्यांचं तुम्हाला मी मेजरमेंट एकदा करून दाखवते. आता आपण सर्वप्रथम तांदळाचं वजन करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या कपाप्रमाणे बरोबर 5 कप तांदूळ घेणार आहोत. तर हा 100 ग्रॅमचा कप आहे. इथं पाहू शकता बरोबर आपले अर्धा किलो तांदूळ इथं वजनी प्रमाणात आहेत. आपण हरभऱ्याच्या डाळीचं वजन करून घेणार आहोत. बरोबर इथं आपण 3 कप डाळ घेतलेली आहे. 300 ग्रॅम डाळ घ्यायची आहे आपल्याला, हरभऱ्याची डाळ. आता आपण मुगाची डाळ वजन करून घेऊयात. पाहू शकता आपण 1.5 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. बरोबर वजनी प्रमाणात 1.5 कप डाळ 150 ग्रॅम झालेली आहे. आणि आता आपण उडदाची डाळ घेणार आहोत. तर आपण मुगाची डाळ घेतलेली आहे 150 ग्रॅम, त्याच्या निम्मी म्हणजे 75 ग्रॅम आपण पाऊण कप घेतलेला आहे. इथं पाऊण कप आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. बरोबर आपण 75 ग्रॅम उडदाची डाळ वापरायची आहे. आता इथं पोहे घेतलेले आहेत आपण. पोहे आपल्याला बरोबर 50 ग्रॅम घ्यायचे आहेत. आता आपण 1 कप धने घेतलेले आहेत. 1 कप धने बरोबर आपले इथं 30 ग्रॅम झालेले आहेत. तर इथं 30 ग्रॅम धने मी आता वापरणार आहे चकलीसाठी. तुम्ही हवं तर 40 ते 50 ग्रॅमसुद्धा धने वापरू शकता. पण आता आपण बरोबर 20 ग्रॅम जिरं घेतलेलं आहे चकलीसाठी. याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे जिरं, नाहीतर मग चकलीचा जो स्वाद आहे तो खूप जिऱ्याचा स्वाद येतो चकलीला. त्याच्यामुळे 20 ग्रॅम आपल्याला जिरं अगदी सफिशियंट होऊन जातं. आता आपण ह्याच कपाने अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत. तर साबुदाणे आपल्याला वजनी प्रमाणात घ्यायचे आहेत 50 ग्रॅम. बघू शकता तुम्ही आपण 50 ग्रॅम साबुदाणे घेतलेले आहेत. तर अगदी परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला मी इथं वजनी प्रमाण पण दाखवलेलं आहे आणि या पद्धतीने कपाचं प्रमाण. आपल्याला हे जे संपूर्ण साहित्य आहे हे अगदी 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 1 ते 2 ते 3 पाण्याने. आणि आपलं जे उरलेलं साहित्य आहे, आता पोहे, जिरे, साबुदाणे आणि हे धने हे आपल्याला आत्ताच लागणार नाही आहेत. त्याच्यामुळे आता आपण हे साहित्य मेजरमेंट आपण माप करून घेतलेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊ. आता तांदूळ, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ हे व्यवस्थित धुवून या पद्धतीने आपण एखाद्या चाळणीवर या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे, निथळून घ्यायचं आहे याच्यातलं सर्व पाणी. आणि कॉटनच्या कपड्यावर आपल्याला सावलीत किंवा मग अगदी कोवळ्या उन्हात हे सर्व जिन्नस सुकवून घ्यायचे आहेत. अगदी आपण फॅनखाली रात्रभर जरी सुकून घेतले तर छान अगदी कडकडीत होतात, व्यवस्थित सुकतात या सर्व डाळी. आणि तांदूळसुद्धा अगदी छान असे सुकले जातात. सर्व डाळी आपल्या अगदी कडकडीत अशा आपण फॅनखाली हवेमध्ये अगदी सावलीमध्ये आपण सुकून घेतलेल्या आहेत. आता आपण याला अगदी मंद आचेवर भाजून घेऊया. आपण सगळ्यात अगोदर तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे अगदी जास्त लाल होईपर्यंत आपल्याला तांदूळ भाजायचे नाही आहेत. तांदूळ धुतल्यामुळे पाहू शकता अगदी स्वच्छ आणि पांढरे शुभ्र आपले तांदूळ झालेले आहेत. आता आपण हा तांदूळ अगदी फुलसतोपर्यंत भाजून घेणार आहोत. जास्त याला कलर लाल येतोपर्यंत भाजायचा नाही आहे. खूप जास्त तांदूळ जर भाजले तर मग चकली आपण तेलामध्ये तळताना चकली आहे ती तुटते. आता तांदूळ आपला अगदी छान असा खुलून आलेला आहे. काढून घेऊयात आपण. भाजून घेतलेला तांदूळ आपल्याला या पद्धतीने डायरेक्ट प्लेटमध्ये टाकायचं नाही आहे किंवा मग ताटामध्ये टाकायचं नाही आहे. तर ताटावर आपल्याला या पद्धतीने कॉटनचा एखादा रुमाल टाकून घ्यायचा आहे. तर असं केल्यामुळे काय होतं की आपण धान्य जे भाजतो ते गरम असतं आणि आपण जर डायरेक्ट पातेल्यात किंवा मग ताटात टाकलं तर मग त्याला अगदी मॉइश्चर येतं किंवा मग ते थोडंसं ओलसर होतं त्याच्या उष्णतेमुळं. त्याच्यामुळे या पद्धतीने कॉटनच्या कपड्यावर आपण धान्य पसरवून टाकायचं. अगदी छान असं कोरडं फटफटीत राहतं हे सर्व धान्य. आता आपल्याला डाळीसुद्धा भाजून झाल्यानंतर याच पद्धतीने कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित अशा थंड करून घ्यायच्या आहेत भाजून झाल्यानंतर. आता हरभऱ्याची डाळसुद्धा आपल्याला याच पद्धतीने व्यवस्थित अशी छान अशी परतून घ्यायची. आता हरभऱ्याची डाळसुद्धा इथं पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. आता सध्या याचा कलर आहे
आता अगदी थोडेसे याला डाग दिसायला लागले की आपण ही डाळसुद्धा काढून घ्यायची आहे. अगदी मंद आचेवर आपण डाळ भाजून घ्यायची आहे. खूप जास्त फुल गॅसवर जर ह्या सर्व डाळी भाजल्या ना तर ह्या आतून व्यवस्थित अशा छान याला भाजल्या जात नाहीत. त्याच्यामुळे अगदी आपल्याला लो हीटवर आपण ह्या डाळी आता भाजून घेणार आहोत. डाळीला अगदी हलके असे स्पॉट यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे आता डाळ व्यवस्थित अशी आपण भाजून घेतलेली आहे. डाळीचा कलरसुद्धा बदललेला आहे. आता ही डाळसुद्धा आपण व्यवस्थित अशी काढून घेऊयात आणि कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित ही डाळसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायची आहे. मुगाची डाळसुद्धा आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायची. अगदी हलका रंग बदलायला लागला डाळीचा की आपण ही मुगाची डाळसुद्धा काढून घेणार आहोत. आता 5 मिनिट झालेले आहेत. अगदी आपण लो टू मिडियम हीटवर मुगाची डाळ भाजून घेतलेली आहे आणि कलरसुद्धा डाळीचा बदललेला आहे. आता डाळ काढून घेऊयात आपण. आता आपल्याला उडदाची डाळसुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे. आता डाळीचा कलर अगदी हलका असा बदललेला आहे. अगदी खमंग असा सुवास सुटलेला आहे. डाळ छान अशी भाजत आली की आता आपण ही डाळ उडदाची डाळ आहे ती पण काढून घेऊयात. आता पोहे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण पोहेसुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी छान आपले पोहे अगदी छान असे कुरकुरीत झालेले आहेत. असे चुरले की छान असे पोहे चुरले गेले पाहिजे म्हणजे समजायचे आपले पोहे अगदी छान असे भाजले गेलेले आहेत. काढून घेऊयात आता. आता इथं साबुदाणे आहेत अर्धी वाटी. ते साबुदाणेसुद्धा आपल्याला मंद आचेवर परतून साबुदाणे अगदी मंद आचेवर फुलसतोपर्यंत व्यवस्थित असे आपण परतून घेणार आहोत. पाहू शकता साबुदाणे अगदी छान असे भाजताना याचा अगदी तडतड असा आवाज येतो. छान असे आपले आता साबुदाणे व्यवस्थित असे फुललेले आहेत. काढून घेऊयात आता आपण साबुदाणेसुद्धा. आता आपण धने भाजून घ्यायचे आहेत. आता पाहू शकता अगदी खमंग असा सुवास सुटलेला आहे ह्या धने भाजताना. त्याच्यामुळे आता अगदी व्यवस्थित आपण धने भाजून घेतलेले आहेत आणि हलका असा धन्यांचा कलरसुद्धा बदललेला आहे. आता धने आपण काढून घेऊयात. आता आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे. जिऱ्याचा सुद्धा अगदी छान असा खमंग सुवास आला की आपण जिरंसुद्धा काढून घेणार आहोत. जास्त जिरं भाजायचं नाही आहे. हलकं गरम झालं थोडं अगदी एक अर्धा मिनिट भरासाठी आपण जिरं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि मग काढून घेऊयात. नाहीतर मग जिरं खूप कडसर होतं. आता आपण गॅस बंद करून देऊयात कारण आपले सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असं आता आपण भाजून घेतलेलं आहे. इथं पाहू शकता आपण भाजून घेतलेले तांदूळ आणि सर्व डाळी आहेत. भाजल्यानंतर आपल्याला या पद्धतीने कॉटनच्या कपड्यावर असे छान असे पसरवून घ्यायचे आहेत. आता आपली संपूर्ण जी भाजणी तयार केलेली होती ती अगदी छान अशी थंड झालेली आहे. अगदी आपण आज पारंपरिक पद्धतीने छान अशी भाजणी तयार करून घेतलेली आहे. आता तुमच्याकडे जर या पद्धतीने पारंपरिक भाजणी तयार करण्यासाठी किंवा मग डाळी धुवून सुकवण्यासाठी वेळ नसेल तर स्वच्छ असा कॉटनचा कपडा घ्यायचा, तो ओला करायचा आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व डाळी आहेत त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि या पद्धतीने आज आपण दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी भाजणी तयार करून घ्यायची. तीसुद्धा भाजणी अगदी छान अशी तयार होते. पण आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने भाजणी तयार करून दाखवलेली आहे. तर इथं मी एक किलोचं बरोबर प्रमाण दाखवलेलं आहे. म्हणजे आपण जर अर्धा किलो तांदूळ घेतला आणि बाकीचे जर डाळी मोजल्या संपूर्ण साहित्य आपलं इथं संपूर्ण भाजणी 1 ते 1.25 किलो भाजणीचं पीठ तयार होतं. तर इथं बरोबर आपण 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यासाठी आपण 300 ग्रॅम म्हणजेच 3 मापं इथं आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्याच्या निम्मी आपल्याला म्हणजे 150 ग्रॅम मुगाची डाळ घ्यायची आहे आणि त्याच्या निम्मी 75 ग्रॅम म्हणजे पाऊण कप इथं आपण उडदाची डाळ घेतलेली आहे. आणि जे उरलेलं साहित्य आहे पोहे आणि साबुदाणे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. फक्त आपल्याला धने आणि जिरे आज आपण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणेच घ्यायचे आहे मेजरमेंटनुसार. तर 1 किलोची जर तुम्हाला भाजणी तयार करायची असेल 1 किलो पिठाची तर या पद्धतीनेच आपल्याला धने जिरे घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला 2 किलो भाजणी तयार करायची आहे 2 किलोचं पीठ तयार करायचं आहे तर हेच मेजरमेंट तुम्ही डबल घेऊ शकता. आता आपल्याला उडदाची डाळ जी घ्यायची आहे ती अगदी कमी घ्यायची आहे. सगळ्या डाळींपेक्षा कमी प्रमाणात उडदाची डाळ घ्यायची आहे. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ह्या दोन्ही समप्रमाणात घेऊ नका.
मुगाची डाळ जर तापली 150 ग्रॅम घेतलेली आहे तर त्याच्या निम्मी आपण उडदाची डाळ घ्यायची आहे. उडदाची डाळ जर जास्त वापरली तर मग तुमची चकली खूपच कडक होईल, कारण उडदाच्या डाळीला चिकाटा जास्त असतो, चिकट असते ती डाळ, त्याच्यामुळे ती अगदी थोड्या प्रमाणात घ्यायची आहे आपल्याला. आता आपण भाजणी तयार करण्यासाठी जो तांदूळ वापरलेला आहे तो अगदी रेशनचा वापरलेला आहे. तुम्ही याच्यासाठी कोलम तांदूळ वापरू शकता, सोना मसुरी तांदूळ वापरू शकता. फक्त आपल्याला इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही आहे, कारण इंद्रायणी तांदूळ खूप चिकट असतो. त्याच्यामुळे आपल्याला भाजणीसाठी अगदी मोकळा फडफडीत ज्या तांदळाचा भात तयार होतो तो असा तांदूळ वापरायचा आहे. आता आपल्याला ही भाजणी गिरणीमधून दळून आणताना शक्यतोवर भाजणीवरच ही भाजणी दळून आणायची आहे. कुठल्याही धान्यावर जर दळली तर मग भाजणीचा एकतर कलर बदलतो पिठाचा, नाहीतर मग चकलीचा कलर बदलतो. त्याच्यामुळे एकतर भाजणीवर दळून आणायची किंवा मग आपण हरभऱ्याच्या डाळीवर सुद्धा दळू शकतो. आता आपल्याला या पद्धतीने छान असं गिरणीमधून दळून आणायचं आहे. पाहू शकता तुम्ही अगदी बारीक असं पीठ दळून आणायचं आहे चकलीसाठी. तर ही भाजणी आहे अगदी छान अशी आता तयार करून आणलेली आहे आपण. आता याचा जो व्हिडिओ आहे चकलीचा तो नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे. तर आज आपण फक्त पारंपरिक पद्धतीने चकलीसाठी लागणारी भाजणी कशी तयार करायची याचा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे. या पद्धतीने तुम्हीसुद्धा 1 किलोची भाजणी तयार करा किंवा मग तुम्हाला 2 किलोची तयार करायची असेल तर हेच मेजरमेंट तुम्ही डबल घेऊन 2 किलोचीसुद्धा भाजणी तयार करू शकता. आता आपण तयार करून घेतलेल्या भाजणीपासून अगदी खमंग खुसखुशीत चकली कशी तयार करायची हे आता मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्हाला आजची आपली भाजणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर आणि दिवाळीच्या रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.